संभाजीनगरमध्ये जिथे इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला तिथे आज एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींची रॅली होणार आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत आहेत। सचिन, राडा झालेला आपण पाहिला, त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला। आता पोलिसांकडून कशी खबरदारी घेण्यात येते आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी? आहे ज्या भागामध्ये राडा झाला होता त्याच प्रभागाच्या परिसरामध्ये मी आहे। चंपा चौक याला म्हणतात। या चंपा चौक परिसरामधून थोड्याच वेळानंतर आता असदुद्दीन ओवैसी यांची रॅली आहे, रोड शो आहे, तो निघणार आहे। त्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी अशा पद्धतीचं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आरसीबीचं लाटून देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कुठले अनुचित प्रकार घडू नये। कारण की काल माजी खासदार महाराष्ट्राचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर थेट हल्ला करण्यापर्यंतची मजल गेली होती। या प्रकरणी 50 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र त्यानंतर रात्री जेव्हा ओवैसी यांची सभा झाली होती, ओवैसींनी या सभेमध्ये सांगितलं होतं हे अशा पद्धतीचा हल्ला करणं योग्य नाहीये। माझ्यावरती यापूर्वी अनेक वेळा गोळीबार झालेला आहे, मी कुणाला घाबरत नाही। जिथे इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला होता तेथेच आता मी उद्या रोड शो करणार आहे, रॅली काढणार आहे, अशा पद्धतीचं माहिती या ठिकाणी जाहीर सभेतून यांनी दिलेली होती। त्यानंतर आता ही ज्या रॅली निघणार आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे। काही क्षणातच आता या ठिकाणी ओवैसी येणार आहे, याच परिसरातून रॅली काढणार आहे। रॅली काढत ते पुढे बुड्डी लाईनपर्यंत जाणार आहे। नेमकं या रॅलीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, या रॅलीमध्ये कुठलेही अघटित घडू नये यासाठी पोलिसांनी देखील आता खबरदारी घेतलेली आहे। त्याचं कारण असं झालेलं आहे कारण की कालच्या जो हल्ला झाला होता इम्तियाज जलील यांच्यावरती, तर त्या इम्तियाज जलील यांच्या हल्ल्यानंतर पोलिसांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। त्यामुळेच आता कुठेतरी अधिकचं जे कुमक आहे पोलिसांचं या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। जी 50 लोक होती त्यांच्यावरती गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे। श्रद्धा, अगदी अपडेट घेत राहू। धन्यवाद सचिन, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।